हॅलो स्टुडंट्स, मी प्रसाद सर पुन्हा एक वेळेस तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. एक्झाम मध्ये फक्त आता 10 ते 12 दिवस शिल्लक आहेत आणि या 10 ते 12 दिवसामध्ये एक्झॅक्ट तुमची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असली पाहिजे, DA2 अकॅडमी तुम्हाला कशा कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि इंग्लिशचे पेपर झाल्यानंतर जो OCMच्या पेपरमध्ये 5 दिवसाचा गॅप आहे आणि OCMचे पेपर झाल्यानंतर अकाउंटच्या पेपरमध्ये जो 8 ते 9 दिवसाचा गॅप आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, DA2 अकॅडमी तुम्हाला त्या टाइम मध्ये कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपल्याला आजच्या सेशन मध्ये डिस्कस करायचं आहे आणि एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. इथून पुढचे जेवढेही आपले व्हिडिओज वगैरे असतील ते सर्व फ्री ऑफ कॉस्ट असतील, म्हणजे त्याच्यासाठी कोणती बॅच वगैरे जॉईन करायची नाहीये, काही नाहीये. त्या सर्व गोष्टी YouTube वरच येतील. ऑल राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं की तुम्हाला माहिती आहे CPL महारिव्हिजन आपण 5 तारखेला स्टार्ट केलं होतं आणि ऍट दिस मोमेंट आज जेव्हा हा व्हिडिओ चॅनलवर जाईल, आज 9 तारीख आहे आणि मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण जवळपास अर्थशास्त्र OCMचे मोस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह आपण कव्हर केलेले आहेत, बरोबर. आणि त्याचबरोबर रोज रात्री 10 वाजता इथून अकाउंटचा पेपर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, म्हणजे 7 मार्चला अकाउंटचा पेपर आहे तर 7 मार्च 2023 पर्यंत रोज संध्याकाळी 10 वाजता आपल्याला अकाउंटचे महत्त्वाचे प्रॉब्लेम्स पूर्णपणे सॉल्व्ह करायचे आहेत. हे सगळे प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह केलात तर तुमच्यापैकी ईच अँड एव्हरी स्टुडंट्स अकाउंट्स मध्ये 100 आउट ऑफ 75 च्या वर मार्क्स डेफिनेटली स्कोर करेन. ऑल राईट. आता आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मेन रिझन आहे की आता 10 तारखेपासूनचे जेवढेही आपले सेशन्स होणार आहेत, महारिव्हिजनचे सेशन्स, त्याच्यामध्ये रोज दुपारी 1 वाजता, आता उद्या 10 तारीख आहे तर उद्या 10 तारखेला संकल्पना ओळखून त्या स्पष्ट करा. त्यानंतर OCMचं उद्या 10 तारखेला एका वाक्यात उत्तरे लिहा, आपल्याला डिस्कस करायचे. त्यानंतर 11 तारखेला महत्वाचे फरक स्पष्ट करा. अर्थशास्त्राचं पाहायचं आहे दुपारी 1 वाजता आणि खालील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा. OCMचा 11 वाजता बघायचा आपल्याला, राईट. त्यानंतर 12 तारखेला 13 तारखेला जे टाइम टेबल आहे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे. प्रश्न तिसरा, प्रश्नचा महत्वाचे सहमत असहमत सकारण स्पष्ट करा आणि तक्ता आकृती अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. असं आपण ओव्हरऑल महारिव्हिजनचं टाइम टेबल सर्व विद्यार्थ्यांना तयार करून दिलं होतं, राईट. हा ऑलरेडी डिस्कस टाइम टेबल आहे, याच्याबद्दल जास्त चर्चा करायची नाहीये. इथून आपल्याला डिस्कस करायचं आहे की जे 80 मार्काचे पेपर्स होणार आहेत, 80 मार्काचे जे राऊंड्स आपल्या DA2 अकॅडमीच्या ऑफलाईन कोचिंग सेंटर मध्ये होतात, जेवढे आपले ऑफलाईन कोचिंग सेंटर्स आहेत त्या सेंटर्स मध्ये होतात, ते सर्व प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने तुम्ही मिळवू शकता, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कशा प्रकारे करू शकता, हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. हे पहा, इंग्लिशचा तर अभ्यास तुम्ही करायलाच. इंग्लिशचा मोस्ट ऑफ स्टुडंट्स इंग्लिशला टाइम दिवसातून 3 घंटे 4 घंटे देत आहेत. अकाउंट्स, OCM, इकॉनॉमिक्स हे असे सब्जेक्ट आहेत, या 3 विषयामध्ये जर एका स्टुडंटला 90च्या वर पडले फक्त अकाउंट्स, OCM आणि इकॉनॉमिक्स मध्ये, तर त्याचा पर्सेंटेज 85 पेक्षा जास्त होतो. रिमेंबर, मार्क माय वर्ड्स, जर फक्त 3 विषयामध्येच तुम्ही 90च्या वर गेला तर ऑटोमॅटिकली तुम्ही पर्सेंटेज जे आहे ते तुम्हाला 85च्या वर जाते. आणि अकाउंट्स कुठं ना कुठं प्रॅक्टिस केला नाही तर विसरून जाते. OCM सोबतही तेच हाल आहे, इकॉनॉमिक्स सुद्धा सोबत तेच हाल आहे. तर याच्यासाठी कुठं ना कुठं अकाउंट्सचे राऊंड्स घेणं, एक्झाम देणं 80 मार्काचे महत्वाचे असतात. आता मागच्या एप्रिलचा जो आठवडा असतो, म्हणजे 5 एप्रिल ते 12 एप्रिल हा जो कालावधी असतो, सॉरी 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी हा जो कालावधी असतो, या कालावधीमध्ये खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये पेपर्स वगैरे होत असतात, ओके. किंवा ट्युशन्स मध्ये राऊंड वगैरे होत असतात किंवा कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स वगैरे होत असतात. त्यानंतर 11-12 तारखेपासून सगळे कॉलेजेस वाले म्हणतात की आता चला टाटा बाय बाय, टेक केअर, दुआ में याद रखना म्हणतात आणि मग तिथून पुढे विद्यार्थ्याचं सेल्फ स्टडीची जर्नी स्टार्ट होते. आणि खूप सारे कोचिंग इन्स्टिट्यूट वाले सुद्धा त्यावेळेस 80-80 मार्काची पेपर घेतात, इन्क्लुडिंग अस. आता 12 तारखेला जेवढेही ऑफलाईनचे स्टुडंट्स आहेत, इवन YouTube वर सुद्धा जेवढे आपले DA2 अकॅडमीचे बिग बुल बॅचचे स्टुडंट्स आहेत आणि YouTube वर व्हिडिओज पाहणारे स्टुडंट आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण 12 तारखेला 12 फेब्रुवारीला एक 80 मार्काचा अकाउंटचा पेपर तुम्हाला देण्यात येईल. आणि तो पेपर जेवढेही ऑफलाईनचे स्टुडंट्स आहेत ते दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये ऑफलाईन सेंटर्सला येऊन कोचिंग सेंटरला येऊन पेपर देतील. आणि जेवढेही विद्यार्थी YouTubeवर आहेत त्यांना दुपारी 2:45 आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर हा पेपर अवेलेबल होईल. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर हा पेपर तिथे तुम्हाला दिसेल, ओके. ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या.
ऍप्लिकेशनवर तुम्हाला पेपर अवेलेबल होईल दुपारी 3 ते 6 याच टायमिंग मध्ये सोडवायचा आहे. आता या टायमिंग मध्ये का सोडवायचा आहे, कारण तुमचा जो बोर्डाचा पेपर आहे तो दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये आहे आणि त्याच वेळेमध्ये जर तुम्ही अकाउंटचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस वगैरे केलं तर कुठं ना कुठं ते तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरणार आहे. आता या पेपरमध्ये अभ्यास करत असताना तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल हा जो 12 तारखेचा पेपर आहे, या 12 तारखेचा पेपर जो तुम्हाला आपल्या क्लासेस तर्फे मिळेल, याच्यामध्ये तुमची जी बोर्डाची पुस्तक आहे, राईट, त्या पुस्तकामध्ये जेवढेही इलुस्ट्रेशन्स आहेत, राईट, सोडविलेले उदाहरण आहेत, त्यातूनच तुम्हाला प्रश्न येतील. त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस प्रॉब्लेम मधून देणार नाही, जेणेकरून 12 तारखेच्या टेस्टसाठी अभ्यास करत असताना तुम्ही फक्त इलुस्ट्रेशन्सवर फोकस करताल. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते काय सिलेक्टेड चॅप्टर्स मधून येतील, जसे की ऑब्जेक्टिव्ह येतील तुम्हाला पार्टनरशिप, फायनल अकाउंट, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन. फक्त याच चॅप्टर मधून ऑब्जेक्टिव्ह येतील. म्हणजे पहिल्या पेपरचा अभ्यास करताना अकाउंटची पुस्तक, सर्व इलुस्ट्रेशन्स कव्हर करून घ्यायचं आणि ऑब्जेक्टिव्ह फक्त 5 चॅप्टरचे करायचे, जेणेकरून लोड येणार नाही. मी जर तुम्हाला म्हणलो हा चला सर्व धड्याचे ऑब्जेक्टिव्ह करा, सर्व पुस्तकचे व्यवस्थित करून या, कुठलेही प्रॉब्लेम येऊ शकते, तर मग जे हुशार आहेत ते करतील आणि ज्यांना काही मार्गच नाहीये मग ते तिथंच थंड बसतील, आला तसं पेपरला जातील, उजळल तिथं उजळल, हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल आणि मग ते अभ्यास करणार नाही. त्याच्यानंतर 14 फेब्रुवारीला तुम्हाला एक पेपर देण्यात येईल अकाउंटचा, ज्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स येतील ते सर्व जे पुस्तक आहे तुमची 12वी बोर्डाची त्या पुस्तकातूनच येतील, प्लस फक्त आणि फक्त प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स मधूनच क्वेश्चन्स येतील एक्झाम मध्ये. ओके. आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ऑब्जेक्टिव्ह बिल्स ऑफ एक्सचेंज, एनपीओ, इश्यू ऑफ शेअर्स, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, कम्प्युटर अकाउंटिंग, हा जो आहे कम्प्युटर इन बिझनेस, त्या चॅप्टर मधून तुम्हाला येतील ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला 14 तारखेचा पेपर देत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या पर्टिक्युलर चॅप्टरच्याच ऑब्जेक्टिव्हवर फोकस करायचा आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, पहिल्या पेपरला इलुस्ट्रेशन्स आणि 5 चॅप्टर्स, दुसऱ्या पेपरचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम आणि 5 चॅप्टर्स. हा सुद्धा पेपर तुम्हाला ऍप्लिकेशनवर अवेलेबल होऊन जाईल. दुपारी 3 ते 6 मध्येच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे कंपल्सरीली, कारण बोर्डाचा पेपर सुद्धा त्याच दिवशी आहे. राईट. त्याच्यानंतर 12ला एक, 14ला एक, 17 तारखेला आपल्या सर्व ऍप्लिकेशनवर जो DA2 अकॅडमीचा ऍप आहे किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल असेल, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हा पेपर अवेलेबल होईल. 17 तारखेला ऑब्जेक्टिव्हचा पेपर देण्यात येईल 100 मार्क्सचे, आणि याच 100 मार्क्स मधचा जो पेपर असेल, या 100 मार्क्सच्या पेपरमध्ये जे झालेले ऑब्जेक्टिव्ह आहेत तेच बोर्डाला, त्यात जे 20 मार्क बोर्डाला येतात, म्हणजे ऑब्जेक्टिव्हचे जे 20 क्वेश्चन येतात त्या 20 पैकी मिनिमम 10 क्वेश्चन्स या 100 मार्काच्या पेपर मधून 101% येतील. म्हणजे हा जर 100 मार्काचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केलात तर गॅरंटीड अकाउंट्स मध्ये जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या 20 पैकी 10 मार्क्स तुमचे पक्के. फक्त तुम्हाला हे 100 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. हा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी 2 तासांचा वेळ आहे. किती तासांचा वेळ आहे? 2 तासाचा वेळ आहे. दुपारी 3 ते 5 या टाइम मध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. लक्ष द्या, आपलं पूर्णपणे फोकस जे आहे ते फक्त आणि फक्त अकाउंटच्या प्रॅक्टिसवर आणि दुपारी 3 ते 6 या टाइम मध्ये पेपर सॉल्व्ह करण्यावर आहे. सर, माझं तुमच्याकडे ऑफलाईन क्लासेस वगैरे नाहीत तर मी कसं करावं? तर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तू असशील, ऍप्लिकेशन डाउनलोड केला असेल, व्हॉट्सअप चॅनलवर असशील तू, बस तिथंच तुला हा PDF मिळून जाईल. दुपारी त्या पर्टिक्युलर त्या टाइमला येऊन तुला पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि तू तुझ्या घरी बसून सुद्धा सॉल्व्ह करू शकतोस. आणि ज्याही दिवशी पेपर होईल त्या दिवशी संध्याकाळी जे 10 वाजता अकाउंटची स्ट्रीम होईल आपली, सपोज आता 14 तारखेचा पेपर सॉल्व्ह केलं किंवा 12 तारखेचा पेपर सॉल्व्ह केला, त्या दिवशी जी रात्री आपली अकाउंटची स्ट्रीम होईल 10 वाजता, त्या 10 वाजताच्या पेपरमध्ये, त्या 10 वाजताच्या स्ट्रीम मध्ये त्या पेपरचे सर्व आन्सर्स आपण डिस्क्लोज करूया, जेणेकरून तुमचं किती बरोबर आले, किती चुकले, लगेच कव्हर होऊन जाईल. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर 18, 19, 20 हे 3 दिवस तुम्हाला फुल स्ट्रोक ब्रेक आहे. काहीच तुम्हाला पेपर्स वगैरे देण्यात येणार नाहीत, काही नाहीयेत. स्ट्रीम सुद्धा आपले त्या दिवशी होणार नाहीयेत. फक्त आणि फक्त इंग्लिशवर एखादा एक व्हिडिओ येईल जस्ट टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आणि मग 18, 19, 20 हे 3 दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्लिशचा व्यवस्थित प्रॉपर स्टडी करून द्यायचा फुल टाइम. आणि कोचिंग सेंटर्सला सुद्धा त्या 3 दिवसामध्ये सुट्टी असणार आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला, ओके, 22 तारखेला, 21 तारखेला तुमचा इंग्लिशचा पेपर झाला. 22 तारखेला OCM चा स्टडी चालू होईल आपली, राईट. युट्यूबवर OCM चे लाईव्ह सेशन्स असतील.
लाईव्ह सेशनचं टाइम टेबल माझं मी तुम्हाला त्या दिवशी देईन. इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर आपली जो रिव्हिजन सिरीज आहे त्याचा टाइम टेबल युट्यूबवर देऊन टाकेन. हा फक्त आणि फक्त 80 मार्क्सचा पेपरचा टाइम टेबल आहे. 22 फेब्रुवारी 2024 रोजी ओसीएमचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला सकाळी 11 ते 2 या टाइम मध्ये तुम्हाला आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर सकाळी 10:30 वाजताच पेपर येईल आणि तुम्हाला तो करेक्ट 11 वाजता सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचा. आलेला पेपर तुम्ही 10:30 वाजता आल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन प्रिंट आउट करून आणा. 11 वाजता करेक्ट पेपर सॉल्व्ह करायला बसा. 11 ते 2 मध्ये पूर्ण पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा. आणि हा पेपर कोणत्या कोणत्या चॅप्टरवर असेल तर ओसीएमचं चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 7 आणि चॅप्टर नंबर 8. पहिला, दुसरा, 7वा, 8वा ह्या 4 चॅप्टरवर पूर्ण 80 मार्काचा पेपर असेल, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या फोकस करता येईल. ओके. आणि ह्या 4 चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह वाचून घ्यायचे, या 4 चॅप्टरचे फरक स्पष्ट करा वाचून घ्यायचं. जेवढेही क्वेश्चन्स आहेत फक्त 4 चॅप्टरवर फोकस करायचं आणि 11 ते 2 मध्ये पेपर सॉल्व्ह करायचं. ओके. आणि अनेक जणांचे आता डाऊट्स असतात की सर 21 तारखेला तर इंग्लिशचा पेपर संपलं, लगे 22 तारखेला ओसीएमचं घ्यायलात, आम्हाला अभ्यासाला टाइमच भेटला नाहीये. तर तुम्हाला इंग्लिशचा पेपर देऊन आल्यानंतर तुम्ही जेवून 11 ते 2 मध्ये इंग्लिश पेपर झालं, 2 वाजता 2:30 वाजता येऊन झोपी जरी गेलात, 6 वाजता उठलात, त्या 6 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 पर्यंत तुम्हाला टाइम आहे. राईट. त्याचबरोबर सपोज झालं जरी नाही तर 22 तारीखला पेपर दिल्यानंतर तो दिवस सुद्धा आहे तुम्हाला झालेले चॅप्टर्स रिकव्हर करण्यासाठी. राईट. आणि कमी जास्तीला आपली DA2 अकॅडमीची युट्यूबवर स्ट्रीम्स होते, त्याच्यामध्ये मॅडम तुमचे चॅप्टर्स कव्हर करून घेतात. त्यानंतर 23 तारखेला काहीही नाहीये. आता असं म्हणल्यानंतर अनेक जणांचे कमेंट मध्ये येतात की सर 22 तारखेला माझं इंग्लिशचं पेपर आहे, 22 तारखेला माझं एसपीचं, 23 तारखेला एसपीचं पेपर आहे, हिंदी मराठीचे पेपर आहेत, आणखी आर्ट्सवाल्यांचे डिफरंट पेपर आहेत. बट त्यांचे जर पेपर असतील तर त्या सर्व स्टुडंटनी फक्त PDF डाउनलोड करून प्रिंट आउट करून ठेवायचा आहे. ज्याही वेळेस त्यांचा हिंदी मराठीचा पेपर संपेल, ते पेपर संपल्यानंतर जेवढेही दिवस तुम्हाला अभ्यासाला मिळतील त्या अभ्यासाला मिळालेले जेवढेही दिवस आहेत त्याच्यामध्ये हा पेपर सॉल्व्ह करून घ्यायचा. कारण हा गेस्ट पेपर असणार आहे. याच पेपर मधले क्वेश्चन्स बोर्डाला एक्झाम मध्ये येतील, जे आम्ही तुम्हाला सॉर्ट आउट करून देऊ. त्यानंतर आता ज्यांचं एसपी नाहीये, सॉरी मराठी नाहीये, हिंदी नाहीये, त्यांच्यासाठी तर चांदीच चांदी आहे, कारण त्यांना अभ्यास करायला खूप टाइम मिळाला ओसीएमचा. 24 तारखेला एक पेपर असेल. 24 तारखेचा पेपर 80 मार्काचा कोणत्या कोणत्या चॅप्टरवर असेल? चॅप्टर नंबर 3, 4, 5 आणि 6. मराठी मीडियम मधून तुम्हाला पेपर मिळेल 80 मार्काचा. वापस 11 ते 2 मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. का? कारण ओसीएमचं बोर्डाचा पेपरचा टाइम सुद्धा 11 ते 2 मध्येच आहे. व्यवस्थित टाइम लावून सॉल्व्ह करायचं. वॉच समोर वगैरे ठेवायची. डिस्टर्ब घरच्यांना सगळं सांगून टाकायचं मी पेपर सॉल्व्ह करायला, डिस्टर्ब वगैरे करू नका. घरी जर तुमच्या गोंधळ असेल, गावातल्या लायब्ररीमध्ये जा, कुठेही जाऊन बसा, पण 11 ते 2 मध्ये पेपर सॉल्व्ह करा. डन. त्याच्यानंतर त्या दोन्ही क्वेश्चन पेपरचे जे आन्सर्स वगैरे असतील त्या दिवशी जेव्हा ओसीएमचं रिव्हिजन सेशन होईल, तुम्हाला व्हॉट्सअपवर आणि चॅनलवर नोटिफिकेशन येईलच, त्याच्यामध्ये मॅडम सांगतील. त्यानंतर 24 तारखेनंतर 25 तारखेला पेपर देण्यात येईल. जेवढेही ऑफलाईनचे स्टुडंट्स आहेत आपल्या DA2 अकॅडमीच्या कोचिंग सेंटरचे, त्यांना हा पेपर पार्सल देण्यात येईल. पार्सल म्हणजे काय की तुम्हाला ऑफलाईन सेंटरला येऊन सोडवायचं नाहीये, तुम्हाला हा पेपर ओन लेवलवर घरीच सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर 25 तारखेला, कारण आता काही काही जण असे असतात की ज्या दिवशी पेपर दिलं त्यांना ते काही दुसरा अभ्यासच करावा वाटत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत स्कॅम वगैरे होणे म्हणून आपण 24 तारखेला पेपर झाल्यानंतर 25चा एक दिवस त्यांना ब्रेक देतो. तुम्हाला जर वाटलं तर पेपर सॉल्व्ह करा, अदरवाईज स्टडी करत बसा. ओके. आणि मग 26ला त्यांचं ओसीएमचं पेपर असेल. ओके, बोर्डाचं. त्याच्यानंतर 27-28 गॅप. 27 आणि 28 या दोन्ही दिवसामध्ये आपल्या DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर एसपीचं महारिव्हिजन असेल. त्या 2 दिवसामध्ये आपल्याला पद्धतशीर एसपीचं महारिव्हिजन घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे 29 फेब्रुवारी. आता एसपीचं आय थिंक मला असं वाटतं की 29लाच असेल एसपीचं, एक्झॅक्ट मला माहित नाहीये, बट एसपीचं 29लाच आहे. ज्यांचं एसपी नाहीये त्यांच्यासाठी आणि खूप साऱ्या माझ्या ऑफलाईन सेंटरला असे स्टुडंट आहेत ज्यांचा हिंदी मराठी एसपी नाहीये, त्यामुळे मी दरवर्षी हा सिलेबस फॉलो करतो. जर माझ्या ऑफलाईन सेंटरचे जर एसपी राहिला असतं तर मी पण सुद्धा फोर्स होऊन एसपी घेतलं असतं. बट म्हणजे एसपीचे जसं ओसीएमचे आणि इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ येत आहेत तसे एसपीचे केलं असतं. बट यावर्षी नाही, पुढच्या वर्षी नक्की डेफिनेटली करेन. या वर्षीच्या मुलांसाठी लास्ट इयरचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत, ते तुम्ही
पाहू शकता. ओके, नेक्स्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट, आता 29 तारखेला ज्यांचं पेपर आहे त्यांनी पेपरला जातील, बट ज्यांचं पेपर नाहीये, ज्यांचं डायरेक्ट आता इकॉनॉमिक्सचा पेपर आहे ओसीएम नंतर, त्या सर्व विद्यार्थ्यांनी 29 तारखेला त्यांना 80 मार्काचा पीडीएफ मिळेल ऍप्लिकेशनवर आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तो जो 80 मार्काचा पेपर असेल तो पूर्णपणे डिपेंड असेल कोणत्या कोणत्या चॅप्टरवर, मागणीचे विश्लेषण, म्हणजे जेवढे सूक्ष्म अर्थशास्त्राचे धडे आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्राचे धडे म्हणजेच काय, निर्देशांकाच्या वर, निर्देशांक हा तुमचा 1.25 धडा आहे, राईट. तर पहिले 5 धडे हे सगळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहेत. तर पहिल्या 5 धड्यावर तुम्हाला 80 मार्काचा एक पेपर देण्यात येईल. ते दुपारी तुम्हाला 3 ते 6 याच वेळेत सॉल्व्ह करायचा आहे. 2:30 वाजता करेक्ट पीडीएफ येईल, पीडीएफ प्रिंट आउट करून आणायचं. प्रिंट आउट करून आणल्यानंतर फटाफट पेपर सॉल्व्ह करायला बसायचे 3 ते 6, आणि त्या 3 ते 6 ला मध्ये पेपर सॉल्व्ह केल्यानंतर त्या दिवशी आपली जे पण युट्यूबवर लाईव्ह सेशन असेल, त्या लाईव्ह सेशन मध्ये आपण पद्धतशीररित्या पूर्ण त्या पेपरचं अनालिसिस करूयात, त्याचा आन्सर्स काय आहेत काय नाही ते फाइंड आउट करूयात. ओके, त्यानंतर 1 मार्चला गॅप, पुन्हा 2 मार्चला पेपर असेल. 2 मार्चला जो पेपर तुम्हाला देण्यात येईल तो पेपर 80 मार्काचा असेल. कोणत्या चॅप्टर पासून कोणत्या चॅप्टर पर्यंत, निर्देशांक ते भारताचा विदेशी व्यापार, निर्देशांक ते भारताचा विदेशी व्यापार या एवढ्या चॅप्टरवर पूर्णपणे प्रश्न असतील. 80 मार्काचा पेपर दुपारी 3 ते 6 याच वेळेमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, 2 तारखेला पर्यंत इकॉनॉमिक्सचा अभ्यास केल्यानंतर साइड बाय साइड तुम्हाला अकाउंटचंही पाहायचं आहे, राईट. कारण इकॉनॉमिक्स आणि अकाउंटच्या पेपरमध्ये फक्त एका दिवसाचा गॅप आहे. 7 ला अकाउंट, 8 ला महाशिवरात्री, हर हर महादेव, आणि 9 ला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे. ओके, त्यामुळे दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला बॅलन्स करावं लागतात. आय रिपीट, मी इथं युट्यूब स्ट्रीमचा टाइम टेबल सांगत नाहीये, इथं मी फक्त आपले जे 80 मार्काचे पेपर आहेत, कोणत्या दिवशी पेपर आहेत काय नाही ते तुम्हाला सांगत आहे, राईट. युट्यूब वाल्या स्टुडंटसाठी ऍज वेल ऍज ऑफलाईन स्टुडंटसाठी. आता 2 मार्चला झाल्यानंतर 3 मार्चला गॅप असेल, 3 मार्चला काहीच पेपर वगैरे होणार नाहीत. त्यानंतर डायरेक्ट 4 मार्च रोजी पहिला तुम्हाला गेस्ट पेपर अकाउंटचा देण्यात येईल 80 मार्कचा, जो तुम्हाला 3 ते 6 मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर 4 मार्च नंतर लगेच 5 मार्चला आणखी एक पेपर देण्यात येईल 80 मार्कचा अकाउंटचा 3 ते 6. हा पेपर थोडासा सोपा असेल आणि हा पेपर थोडासा टफ असेल. सोपा इन द सेन्स, जर ह्याच्यामध्ये फायनल अकाउंटचं गणित आलं तर ते नॉर्मल गणित येईल, याच्यामध्ये करंट अकाउंटचं गणित येतील. याच्यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर मी जनरल इंटरेस्टचं टाकलं तर याच्यामध्ये ऍडजस्टेड कॅपिटलचं टाकेन. याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स फक्त फॉर फीचर पर्यंत केलं तर याच्यामध्ये रिइश्यू ऑफ फॉर फीचर पर्यंत करेन. म्हणजे कुठे ना कुठं थोडंसं लेवल ऍडव्हान्स करेन, जेणेकरून तुम्हाला थोडंसं टफ जाईल. त्याच्यानंतर 6 मार्च रोजी अकाउंटचा पेपर जो तुम्हाला देण्यात येईल ते तुम्हाला पार्सल देण्यात येईल. कोणीही ऑफलाईन सेंटर्सला वगैरे यायचं नाहीये, घरी बसून अभ्यास करायचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की 3 तास पेपर सोडून टाइमपास केल्यापेक्षा दुसरं काही वाचलेलं बरं, असं जर तुमचं थॉट प्रोसेस असेल तर हा 6 तारखेचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करायचा नाही, फक्त ऍडजस्टमेंट वगैरे ओव्हरलुक करायचे. ओके, तर आता हे सर्व क्वेश्चन पेपर्स ज्याही विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले, मी गॅरंटीड सांगतो त्या सर्व विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र, अकाउंट्स, ओसीएम या 3 विषयामध्ये 90 पेक्षा जास्त मार्क 101% पडतात. पेपर कितीही अवघड येऊ दे, फक्त तुम्हाला ब्लाइंडली फॉलो करायचं आहे, व्यवस्थित सर्व पेपर सॉल्व्ह करायचे. असं नाही की एक पेपर सॉल्व्ह केलं, एक पेपर सॉल्व्ह करता करता मध्येच सोडून टाकलं, असं नाही. व्यवस्थित तुम्ही जर अभ्यासाला या गोष्टीला रिस्पेक्ट दिला तर ऑटोमॅटिक पर्सेंटेज येतं. आणि मी सांगितलं 3 विषयामध्ये 90च्या वर आले आणि राहिलेल्या 3 विषयामध्ये तुम्हाला 65-70 जरी पडले तर मिरॅकल तुम्हाला माहित नाहीये, तुमची टक्केवारी 85च्या वर जाते. ओके, आणि जर समजा 4 विषयामध्ये 90च्या वर तुम्ही गेलात, तुमची टक्केवारी असेल 87 ते 90 पर्यंत. समजा बाय मिस्टेकली किंवा फॉर्च्युनेटली तुमचे 5 विषयामध्ये 90च्या वर आले तर गॅरंटीड तुमचा स्कोर जो आहे तो 90+ जाऊ शकतो. ओके, त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता नाराज होणारे विद्यार्थी एसपी वाले असतील त्यांना काळजी करू नका. एसपीचा पेपर ज्याही दिवशी आहे त्याच्या 2 दिवस अगोदर बॅक टू बॅक मी एसपीचं महारिव्हिजन घेईन. तुमचं 1 रुपयाचं मार्क्सचं नुकसान होऊ देणार नाहीये. सहकारवाल्यांचं सुद्धा महारिव्हिजन होईल, डोंट वरी. आता डाऊट्स तुमचे जे पण काही आहेत ते या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये टाकून टाकायचं आहे. पहिली गोष्ट, आपल्या क्लासचा ऍप डाउनलोड करून मोबाईल मध्ये ठेवायचा आहे.
त्यानंतर हा टाइम टेबलचा जो PDF आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स मध्ये लगेच टाकून टाकेन. उद्याच्या उद्या जाऊन प्रिंट आउट्स काढून आणायचे आहेत आणि जिथं तुम्ही अभ्यासाला बसता किंवा कॉलेजचा जो पॅड आहे रायटिंग पॅड त्याच्यावर चिटकून टाकायचा आहे, जेणेकरून लक्षात येईल की DA2 अकॅडमीचा पेपर कोणत्या तारखेला आहे काय नाही ते, राईट. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट की आपल्या 17 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला महारिव्हिजनचा टाइम टेबल मिळालेला आहे 17 फेब्रुवारी पर्यंत. ओके. त्याच्यानंतर इंग्लिशचा 10 दिवशी पेपर होईल. इंग्लिशचा आपला पेपर 21 फेब्रुवारी 2024 ला इंग्लिशचा ज्या दिवशी पेपर होईल ते पेपर झाल्यानंतर संध्याकाळी 6-7 वाजता मी लाईव्ह येईन आणि 22 पासून ते 9 तारखेपर्यंत जो इकॉनॉमिक्सचा पेपर आहे 22 फेब्रुवारी ते 9 मार्च या टाइम पिरियड मध्ये आपली कोणती स्ट्रीम किती वाजता असेल, कशावर असेल, कोणता कोणता पोर्शन त्याच्यामध्ये क्लिअर होणार आहे, हे सर्व गोष्टी मी क्लिअर करून टाकेन, म्हणजे तुमचं जम्बलिंग होऊ देणार नाही. मला माहित आहे अनेक ठिकाणी ऑफलाईन क्लासेस आता बंद झालेले आहेत, नाके बरोबर आहेत, कॉलेजवाले तुम्हाला टाटा बाय बाय म्हणलेले आहेत आणि खूप सारे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवर अवलंबून आहेत. याचा मी गैरफायदा न घेता तुम्हाला 100 रुपये 150 रुपयाचा कोणता कोर्स परचेस कर न म्हणता तुम्हाला सर्व गोष्टी मी फ्री ऑफ कॉस्ट द्यायलो, राईट. या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी कुठं पर्टिक्युलर रुपीजचा डॉट एक्सपर्ट कोर्स परचेस करा असं सुद्धा मी म्हणलेलं नाहीये, कारण मला माहिती आहे ऑलरेडी तुमच्यापैकी सर्वांनी ते परचेस केलेलं आहे. आता फक्त इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर काय डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपचा नंबर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांजवळ मिळालेला आहे, चॅनलच्या बॅनरवर पण आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता, जे पण तुमचे डाऊट्स आहेत ते विचारू शकता. ऑलराईट, डन. आय होप इथपर्यंत तुमची सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बेस्ट ऑफ लक. गिव्ह अप करायचं नाहीये, हताश व्हायचं नाहीये, थोडस स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्यायचं आहे. अननेसेसरीली टाइमपास वगैरे न करता अभ्यासावर फोकस करायचा आहे. खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर OCMचं मला कळत नाहीये, इकॉनॉमिक्सचा अभ्यास काय करावं कळत नाहीये, तर इकॉनॉमिक्सचे छोटे छोटे व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, OCMचे सुद्धा केलेले आहेत, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी टाकून टाकलेला आहे. ज्यांना OCMचा अभ्यास करायला प्रॉब्लेम जात आहे, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायला प्रॉब्लेम जात आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक चॅप्टरवर 5-10 मिनिटाचे सोपे सोपे व्हिडिओज बनवलेले आहेत, फॉर्म नंबर 17च्या स्टुडंटसाठी सुद्धा. ओके, राईट. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि पहिले काम करायचं आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर हा PDF मी आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सेंड करत आहे. तिथून PDF डाउनलोड करून प्रिंट आउट जरी नाही काढला तरी इमेज स्क्रीनशॉट काढून मोबाईल मध्ये ठेवा. कोणत्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी व्यवस्थित पेपर ऍप्लिकेशनवर मिळेल ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, डन. आजच्या ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्ट्रॅटेजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक.